सांगितलाय, वास्तव क्षणी त्यातला अर्थ आपल्याला समजू शकतो, पण त्यातला भाव स्फुरित होणं फार कठीण आहे. भगवंताबद्दल आपल्या हृदयातली भावना व्यक्त करत असताना तुकोबराय सांगतात, साधकांना सांगतात, आपल्या शिष्यांना सांगतात, आपल्या श्रोता वर्गाला सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. तुकोबराय म्हणतात, हीच भक्ती देवाला आवडते, पण त्याच्यामध्ये एक शब्द टाकला, थोर. हीच थोर भक्ती देवाला आवडते. आणि ती कोणती? संकल्पावी माया संसाराची. या संसाराबद्दल असणारी नश्वरता ज्या वेळेस आपल्याला हृदयामध्ये स्थित होते, संसाराबद्दल वाटणारा आत्मीयता, जिव्हाळा, स्वार्थीपणा ज्यावेळेस आपल्याला दूर करावं असं वाटतो, त्यावेळेस समजायचं आता आमची भक्ती देवाला कुठेतरी प्राप्त व्हायला लागली. दुसऱ्याच्या तुकोबराय सांगतात, पण अशी भावना हृदयात येण्याकरिता साधकांनी काय करायला पाहिजे? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबराय म्हणतात, ती भावना हृदयामध्ये येण्याकरिता तुम्हाला कसं राहावं लागल? नो डिमांड्स, नो कंप्लेंट्स. देवाला तक्रारी पण करायच्या नाही आणि देवाला काही मागायचं पण नाही. अशी भावना ज्यावेळेस हृदयात निर्माण होईल, त्यावेळेस समजायचं की आता भगवंताच्या भक्तीच्या पावलावर आम्ही अग्रेसर होतो. तुकोबराय म्हणतात, हे सगळं करत असताना देवाची भक्ती करायला लागल्यानंतर आपण अनेक वेळा पाहतो, अनेक भक्तांवर संकट नाही पडत, संकटांचा डोंगरच कोसळतो. का? जोपर्यंत देवाची भक्ती करत नव्हता तोपर्यंत त्याच्या जीवनात एवढी संकट नव्हती. जसा तो पौर्णिमेला नाथाच्या दर्शनाला जायला लागला, काहीतरी आडकाठी यायलाच लागल्या, पण तरी देखील तो भक्त निष्ठेने या ठिकाणी दर्शनाला येतोय, दान करण्यासाठी सामर्थ्याने उभा राहतो. तुकोबराय म्हणले, जर त्या दरम्यान तुम्हाला ते संकट टोचत असतील, ती संकट तुमच्या पायात खीळ घालत असेल आणि तुम्हाला त्या भगवंताच्या भक्तीपासून दूर सारत असेल, त्यावेळेस मनामध्ये कोणता भाव ठेवा? तू का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार